ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सत्यनारायण की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्त्वपराशरं व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं सौटकं वार्तिककारमन्यं सद्गुरुं सन्ततं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सत्यनारायण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा शक्तिपात मार्गावरचा सत्संग आपला सुरू आहे। शक्तिपात मार्गामध्ये ही जिला आपण गुरुशक्ती म्हणतो, आत्मशक्ती म्हणतो, कुंडलिनी म्हणतो, तिची अनेक नाव आहेत। हिंदू जगामध्ये जितक्या देवदेवता आहेत ना, या सगळ्या देवतांची नाव म्हणजे कुंडलिनी रूपवलेली म्हणून आदि देवता आहे, ही जगदंबा आहे। अशी ही जगदंबा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आता दररोज नृत्य करते। नाचते म्हणजे जसं इतर नाचतात तसं नाही, शक्तीचं नृत्य करणं फार वेगळं आहे, अलौकिक आहे, अतर्क्य आहे, अवर्णनीय आहे। वर्णन करताना आपण आता म्हणतो जगाचे शब्द घ्यावे लागणार, आपल्याला जगाची भाषा वापरावी लागणार, तेव्हा
या कुंडलींचं वर्णन करताना आपल्याला प्रघाताप्रमाणे जे नित्य निराळे शब्द बोलतो ते घ्यावे लागतात. तेव्हा या मार्गाचं फार महत्व मला सुरुवातीला सांगितलं होतं की भगवान शिवांनी माता पार्वतीला दुर्गीता तर सांगितलीच आहे, परंतु या शक्तिपात मार्गाची फार चर्चा केली म्हणून सगळ्यांनीच केलेली आहे. आणि म्हणून आलोक्य सर्व शास्त्राने सगळे शास्त्र पाहिले. आलोक्य म्हणजे पाहून सर्व शास्त्र पाहिले. भगवान शिव म्हणता बरं का, हे देवी तुला असं वाटतं का मी तुला जे सांगतोय ते मी माझ्या मनात सांगतोय? नाही बरं, मी जगामध्ये त्यावेळेला जेवढी शास्त्र होती ती सगळी शास्त्र पाहिली. भगवान शिव सांगतात कारण तिचा विश्वास बसावा म्हणून आलोक्य सर्व शास्त्रांनी विचार याचे पुन्हा आणि पुन्हा मी विचार केला. सगळे शास्त्र पाहिजे आणि विचार केला. इदम एकम निष्पन्न आस. मग हेच केवळ सुनिष्पन्न म्हणजे एकच चांगलं निर्माण झालं माझ्या डोक्याला. हेच एक पटलं मला. इदम एकम सुनिष्पन्न. काय सुनिष्पन्न झालं भगवंताच्या मनामध्ये बुद्धीमध्ये? योगशास्त्र परम योगशास्त्र परम मतम श्रेष्ठ मत आहे. योगशास्त्र अत्यंत श्रेष्ठ असं स्वरूप आहे. मानवी जीवनाला आत्मज्ञान देणार एक योगशास्त्र असं श्रेष्ठ आहे. बाकी सगळी शास्त्र चांगली आहे, नाही असं नाही. भगवान कुठल्याही शास्त्राला दोष देत नाही, परंतु तरतम भाव प्रत्येकामध्ये असतो. तरतम भाव म्हणजे थोडासा हलका कमी जादा असा भाव असतो. भगवान तिथे मातेला सांगतात यस्मिन ज्ञाते. या योगशास्त्रामध्ये ज्ञाते म्हणजे जे ज्ञान आहे, जे जाणलं जातं ते एकदा जाणलं तुम्ही, मग सर्व इदम ज्ञातम भवति. योगशास्त्रातलं हे प्रमुख गम्य जे आहे, ज्ञान जे आहे ते एकदा तुम्ही जाणार, मग तुम्ही सगळं जाणणारे व्हा. त्या एकाला जाणलं की सगळं जाणता येतं. ते एक म्हणजे काय हो, ज्या एकाला आपल्याला जाणायचं ते एक म्हणजे काय, म्हणजे आपल्या देहामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती किंवा आत्मा. कारण ही कुंडलिनी शक्ती आत्मशक्ती आहे. आत्म्यापासूनच ती तयार होते, ब्रह्मापासून तयार होते, तिला ब्रह्मशक्ती म्हणतात. म्हणून त्या एका शक्तीला जो जाणेल त्याने आत्म्याला जाणू. आत्म्याला जाणणारा खरा साधक तेव्हा तो बनतो जेव्हा तो शक्ती धारक होतो. तर तुम्हाला आत्मशक्ती जर तुमची जागी नसेल तर ती तुम्हाला कोण घेऊन जाईल आत्म्याकडे? शास्त्र तर पुष्कळ वर्णन करतात आत्म्याचं, परंतु आत्म्याचा मार्ग इतका अवघड आहे, कठीण आहे. कठीण असा आहे तो, इतका सोपाही आहे. कठीण या दृष्टीने आहे की जगाची जशी बाकीची गोष्टी साध्य, अनेक गोष्टी आपल्याला जगातल्या त्या दृष्टीने पाहिलं तर आत्मप्राप्ती भरतीच कठीण, परंतु अत्यंत सोपी, सहज, तात्काळ प्राप्त होणारी अशी जर काही असेल तर ही आत्मशक्तीला तुम्ही आधी जागृत करा. कुंडलिनी जागृत होऊ द्या आणि ती काय एकदा जागृत झाली ती तुम्हाला लाभली गुरुकृपेनं, मग तुम्हाला काहीही करायचं नाही. तुम्ही स्वस्थ अगदी आसन ज्ञान बसा आणि करा.
साधना. ती शक्ती तुम्हाला तो आत्मा जिथं राहतो, कसा असतो, कसा आहे, ते सगळं तुम्हाला सांगेल आणि तिथे बरोबर पोहोचून देईल. पण तिलाच माहिती, तिथून ती आलेली आहे ना, आत्म्यातूनच ती निघते. म्हणून आपल्याला आत्मस्थितीकडे नेणारी गुरुशक्ती आहे, तिलाच कुंडलिनी म्हणतात. तेव्हा या कुंडलिनीचं सुंदर रूप आम्ही आता भजनामध्ये जाऊन दाखवलेलं आहे. आपला विषय आता झालेला होता परवा की आपल्या साधनेमध्ये अनेक प्रकारच्या क्रिया होतात आणि या क्रियांची वरदवारी, त्यांचं मोजमाप, त्यांची गणती करता येत नाही. शास्त्रकार थकून गेले. ते म्हणतात ही कुंडलिनी शक्ती जी आपल्या देहामध्ये काम करते ना, ती इतक्या प्रकारे काम करते, तर ती देहात काम करते. आपल्या देहात जाता आपल्या जर आपल्याला आपल्या देहात जाता आलं असतं तर मग तिचं काम पाहता आलं असतं, नाही का? जसं एखाद्या घरामध्ये एखादी बाई स्वयंपाकघरामध्ये काम करून राहिली आणि हा बाबा पुस्तकाला दुसरीमध्ये बसलेला आहे खुर्चीमध्ये. आता याला काय माहिती ही बाई जी स्वयंपाकघरामध्ये काम करून राहिली, कसं करून राहिली, किती करून राहिली, केव्हा करून राहिली, काय करून राहिली, हे बाहेर बसून कसं काय कळेल? त्याला स्वयंपाकघरात आला तरच त्याला कळेल ना, आत यावं लागेल ना. तसं ही कुंडलिनी आपल्या देहामध्ये काय करते आहे हे पाहण्यासाठी आपल्याला आतच जावं लागेल. आता आपण तर देहाने कसं काय जाणार? आपल्याला तर काही माहिती नाही कसं काय आपल्याला आत जाते. देहाच्या बाहेर जर तुम्ही काही दिलं असेल, करून दाखवलं असेल तर मग मला पाहता नसतं, पण ती आपल्या देहात आहे, ती सारखी काम करून राहिली. तिला क्षणाचा सुद्धा विसावा नाही, एक क्षणभर सुद्धा ती चूक राहत नाही. जागृत झालेली शक्ती, मग तुम्ही साधना करा करू नका, ती जागीच राहते. जागृत शक्ती तिचा अर्थच वेगळा आहे ना. जागृत म्हणजे जसं आपण झोपतो आणि उठतो तसं जागणं नाहीये. जागृत शक्तीचा अर्थ आहे सुषुम्नेच्या मार्गाने शिरलेली, सुषुम्नेचं द्वार उघडून त्या मार्गाने वर चढणारी शक्ती जी आहे तिला जागृत शक्ती म्हटली. आणि अशी जर गुरुकृपेने आपल्याला सुषुम्ना नाडी उघडून तिच्यामध्ये ती शक्ती आता शिरलेली आहे, प्रविष्ट झालेली आहे आणि ते प्रवेश करून आता तिचं कार्य सुरू केलेलं आहे. काय कार्य सुरू होती, काय काम करतो, तिच्या कामाचा थोडासा प्रकारचा सांगा मला. काय करत असेल ती सुषुम्ना नाडी कशी आहे? जशा गंगा, यमुना आणि सरस्वती तीन नद्या आहेत ना, संगम आहे प्रयागला म्हणजे तीन नद्यांचा संगम आहे. प्रत्यक्ष आम्ही प्रत्येक गेलो तिथं पाहायला, तर तिथं फक्त दोनच नद्या मिळतात, गंगा आणि यमुना, त्यांचा संगम आहे. तिसरी नदी कुठे आहे? तिथं सरस्वती. हो महाराज, समजून आता तर काय तेव्हा ही कुंडलिनी शक्ती सुषुम्नेमध्ये गेल्यानंतर काय काम करते, वरती कशी येणं हे आम्हाला माहिती नाही. शक्ती म्हणून तर आम्हाला एवढंच नाव माहिती आहे की ती शक्ती आहे, परंतु ती कशी आहे
गोरी आहे का काळी आहे का लांब आहे का उंच आहे का बुटकी आहे का ठेवली आहे का काय जाडजूड आहे का कशी होती, तुम्ही जे म्हणाल तशी आहे ती. तुम्ही तिच्याबद्दल ज्या कल्पना कराल तशी ती होते, तशी ती आहे, तशी ती होईल. लोक इतके अतर्की आहे की तुमच्या कोणत्याही कल्पनेच्या पलीकडे येते. कल्पना ठीक आहे, जसा आत्मा आहे, पण आत्म्याची शक्ती ती. आत्मा आणि आत्म्याची शक्ती हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. पण काय करावं, आम्हाला तर कल्पना करण्याची सवय लागून गेली आहे, कल्पनेशिवाय आम्हाला समजत नाही. तेव्हा ही कुंडलिनी शक्ती आपल्या देहामध्ये शिरली रे शिरली. सुषुम्नेचं तिने दार उघड, सुषुम्ना सांगत होतो मी आधी. ही सुषुम्ना नाडी आहे ना, ही विडा आणि पिंगला यांच्या मधोमधून वाहणारी नाडी आहे. जशी गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मध्ये गुप्त असलेली सरस्वती नदी आहे, ती काही दिसत नाही, ती मानावी लागते. तसं इडा आणि पिंगला या दोन अशा ज्या नाड्या आहेत आपल्या, त्यांच्यामध्ये ही सुषुम्ना नाडी आहे आणि ती सरस्वती सारखी आहे. शारदा देवी, सगळे देवीची नाव तिचीच आहे. तेव्हा ही सरस्वती कुंडलिनी सुषुम्ना नाडी जी आहे, या सुषुम्ना नाडीमध्ये तिला राहणं फार आवडतं. बाकी वास्तविक आपल्या ज्यावेळी इतक्या गाड्या असताना तिला तिथे जायला काय हरकत होती. ते सुषुम्नेचं दार तिच्यामध्ये शिरायचं काय कारण होतं तिला. तेव्हा सुषुम्ना नाडी सगळ्यात स्वच्छ नाडी आहे. परंतु आम्ही तिला आमच्या अनेक कर्मांनी, अनेक प्रकारच्या जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या कृत्यांनी, संस्कारांनी, विकारांनी या नाडीच्या मार्गामध्ये अनेक 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 प्रकारची मलिनता ठेवली, बळ आणला. आणि ही नाडी जी आहे, ही जी शक्ती त्या सुषुम्नेमध्ये जाते, ती अतिशय स्वच्छ, कारण आत्म्यासारखीच येते. आत्मा जितका स्वच्छ आहे, शुद्ध आहे, तितकी ती शुद्ध आणि स्वच्छ आहे. तिला घाण कोणीच आवडत नाही. आणि मग तिला जर घाण आवडत नसेल तर मग ती घाण फेकणार ना बाहेर. म्हणून आमच्या सुषुम्ना नाडीमध्ये आधी प्रवेश ती करते आणि सुषुम्ना नाडीमध्ये पहिलं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र आहे. आणि त्या मूलाधारातल्या क्रिया आणि त्या मूलाधारातल्या सगळ्या क्रियांनी ते जे चक्र घाण झालेलं होतं प्रथमतः त्याला उपसून स्वच्छ करून करते. अशी ही जी कुंडलिनी नावाची शक्ती आहे, तिला वेदांतामध्ये भक्ती मार्गामध्ये विविध प्रकारची नावं दिली आहे. प्रत्येक चेतना म्हणतात तिला, कोणी तिला आल्हादिनी शक्ती म्हणतात, नाना प्रकारची नाव आहे तिच्यात, उत्पन्न नाव सांगितली. पण अशी ही जी शक्ती आहे आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये, कारण आपण सगळे लोक या ठिकाणी बसलेले आहोत, हे गुरु प्रदत्त दीक्षित आहेत आणि या दिशेने ही शक्ती आपल्या शरीरामध्ये सुषुम्ना मार्गामध्ये आता प्रविष्ट झाली. काल आपण मंत्रयोगाच्या क्रिया पाहत होतो, हठयोगाच्या क्रिया पाहिल्या, मंत्रयोगाच्या क्रिया, कारण हे चारही योग आपल्या महायोगामध्ये, म्हणजे हा कुंडलिनी सिद्ध महायोग आहे, या योगामध्ये चारही योगांचा समावेश झालेला आहे. योगांचा समावेश झाला म्हणजे काय झालं, एकत्र आलं म्हणजे काय झालं, तर मंत्र योग हा स्वतंत्र एक योग आहे, लय योग हा स्वतंत्र एक योग आहे, हठयोग हा स्वतंत्र एक योग आहे आणि राजयोग ही स्वतंत्र आहे.
परंतु या प्रत्येक योगामध्ये असलेल्या वेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत तिथे ते प्रयत्नपूर्वक करत असतात. ज्या साधकांना ही कुंडली शक्ती जागृत करून मिळालेली नाहीये, ज्यांच्या सुषुम्नेमध्ये ती गेलेली नाहीये, त्यांना प्रयत्न करावे लागतात. मग त्यांना मंत्राचा अभ्यास करावा लागतो, लयाचा अभ्यास करावा लागतो, योगाचा अभ्यास करावा लागतो. पण आपला हा जो महायोग आहे कुंडली सिद्ध महायोग, या योगामध्ये त्या चारही योगांच्या ज्या पद्धती हे साधक जसे प्रयत्नाने जे करतात तेच आपल्या साधनेमध्ये शक्ती स्वतः करून दाखवतो. एवढा लाभ हा देत आयुष्य पुरत नाही. हे जे बाकीच्या योगामध्ये साधक असतात त्या साधकांना प्रयत्न करत 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 एक एक अवस्था प्राप्त करत करत सगळा जन्म निघून जातो, तरी सुद्धा ते मोक्षापर्यंत समाधीपर्यंत पोहोचत नाही. परंतु ही कुंडलिनी माता, ही शक्ती देवता, ही आत्मदेवी आम्हाला एका क्षणामध्ये जो अनुभव त्या माणसाला, इतर युगातल्या प्रयत्न करणाऱ्या माणसाला अनेक वर्षांनी येतो, तो अनुभव आम्हाला ती एका क्षणात घेऊन जाते. आता क्षण आणि वर्ष यांचं गणित किती, तो साधारण अनेक वर्ष ती साधना करत 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 जातो. होत असेल प्राप्त कोण म्हणतात. परंतु या आपल्या साधनेमध्ये ही शक्ती देवता आपल्याला तो अनुभव त्याला जो येऊन राहिला होता तो एका क्षणात आणून देते. म्हणून आपली साधना उत्तम साधना आहे. म्हणून भगवान शिवानी सिद्धार्थ घोषणा केली. आता तुम्हाला काल मी सांगितलं होतं की मंत्रशक्ती एक महान शक्ती, मंत्रामध्ये शक्ती असते. मननात त्रायते इथे मंत्र, त्याची व्याख्या मंत्राची. ज्याचं मनन केलं असताना आपला उद्धार होतो त्याला मंत्र असे म्हणतात. आणि आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे ना, म्हणून मंत्र हा सगळ्यात सोपा असा उपाय. हठयोग जो आहे तो थोडासा क्लेशकारक आहे, कष्टदायक आहे, लय सुद्धा लवकर प्राप्त होत नाही. राजयोगाची तर अनेक प्रक्रिया आहेत, अनेक प्रकारचे त्याचे स्थान आहेत, ते करावं लागतं. परंतु मंत्रयुगामध्ये मंत्र मुख्य आहे. आणि हा जो मंत्र आहे या मंत्राला दोन अवस्था आहेत. मंत्राच्या दोन अवस्था लक्षात ठेवा. मंत्राच्या दोन अवस्था कोणत्या? एक चेतन मंत्र असतो आणि एक अचेतन मंत्र असतो. चेतन मंत्र हा गुरु मुखातून आलेला, चैतन्यातून आलेला उद्भवलेला असतो. गुरु जेव्हा एखाद्या शिष्याला तो मंत्र देतात त्यावेळेला त्याचा उच्चार त्यालाही करावा लागतो ना. आणि म्हणून तो उच्चार करत असताना त्यांच्या मधली जी आत्मशक्ती आहे, प्राणशक्ती आहे, ते सगळे मिसळून त्या मंत्राच्या मध्ये विचारामध्ये मिसळून जातात. आणि असा तो मंत्राचा प्रवाह मुक्त वाहतो. हा जो मंत्रामध्ये गुरुच्या माध्यमामधून, गुरुच्या आत्म्यामधून, चैतन्यामधून आलेला हा जो विचार आहे मंत्रांचा, तो त्या मंत्राला, त्या अक्षराला चेतन करून टाकतो. आणि चेतन म्हणजे सजीव, जिवंत. म्हणून मंत्र आपले जे आहे ते सगळे मंत्र जे गुरुंनी दिलेले असतात ते चेतन मंत्र होतात.
गुरूंच्या मुखातून न घेता आपण नुसत्या पुस्तकातून साधा मंत्र जप केला किंवा ऐकला तर तो अचेतन मंत्र असतो. अचेतन मंत्राने त्या साधकाला जी सिद्धी प्राप्त करायची आहे ती लवकर होत नाही. खूप वर्ष त्याला त्या मंत्राचा जप करावा लागतो, म्हणून त्यालाही सिद्धी होईल, परंतु त्याला कष्ट फार आहे. परंतु आपल्या साधनेमध्ये गुरु कृपेनं प्राप्त झालेला त्याच्या मुखातून आलेला जो चेतन मंत्र आहे तो मंत्र ऐकल्याबरोबर याच्या देहामध्ये आधी स्थित कुंडली महाशक्ती तर आहे आणि गुरु कृपेच्या माध्यमातून आलेला जो चेतन प्रवाह आहे मंत्राच्या द्वारा तो त्याच्यामध्ये शिरला की त्या कुंडली शक्तीला गुरु शक्तीचं चैतन्य प्राप्त झालं. मग तो मंत्र अतिशय प्रभावशाली होतो. असा अनुभव आहे आपल्या कित्येक साधकांचा की ते मंत्र म्हणत असताना जेव्हा साधनेमध्ये बसतात आणि मंत्र म्हणतात, साधनेमध्ये मंत्र म्हणत असताना ते देहभान विसरून जातात. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो कित्येक साधकांना ते म्हणतात आम्हाला क्रियाच होत नाही. काही म्हणतात आम्हाला साधनेला बसलं की बाहेरचे विचार काढले जातात, आमचं मन बाहेर करतं, जगाचे विचार करतो. ज्या वेळेला आम्ही साधनेत बसल्यानंतर बाहेरचे विचार येतील त्यावेळेला तुम्हाला क्रिया कशा होते, तुमचं मन बाहेर पडून गेलं. मनाला मंत्रून टाकणारी ती शक्ती जी आहे ती जेव्हा त्याला मंत्राच्या सहाय्याने मनाला पकडेल तेव्हा ते मन मंत्रामुळे मननशील होत. काय म्हणतात, मंत्रामुळे मन मननशील होत. मननात काय ते ना मंत्र हा मनन करण्याचं काम मनच आहे. आणि ते मनस जेव्हा आमच्या ताब्यात राहते ते जेव्हा जगाकडे बाहेर पडतं त्यावेळेला तो मंत्र आमचा निकामी होऊन जातो, काही उपयोग होतो. म्हणून आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं की मंत्रासहित दीक्षा द्या. मंत्राशिवाय दीक्षा होतात, तेच अनुभव येतात. मंत्र द्या नका देऊ, परंतु मंत्र दिल्याने त्या साधकाला एक अलौकिक अशी अनुभूती अशी येते की त्याला त्याचं जे मन आहे ना ते मननशील होऊन जात. आणि मनाला मननशील करणं हे आमचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. हा लाभ या आणि मनाला ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. मन अतिशय चंचल आहे. मनामुळेच आमच्या देहामध्ये नाना प्रकारच्या कर्मांची उत्पत्ती होते. इंद्रियांनी सगळ्या इंद्रियांना चालवणार मन आहे. अशा मनाला जर आम्ही मननशील बनवलं, त्याला मंत्रात अडकवलं त्या शक्तीने, मग आम्हाला काही पाहिजे आनंदाचा अनुभव आहे. मग बस हे मनही मग आमच्या त्या मंत्रामध्ये रंगून जात आणि मन मंत्रामध्ये रंगलं की तो साधक देहभान विसरून जातो. आणि त्याचा देहभान विसरून असा मंत्राच्या दीपामध्ये प्रकार होतो. त्याला ते विषय कसे आठवतील, ते प्रपंच कुठे आठेल, त्याला ते जग कुठे दिसेल. तो बाहेरचं सगळं जग, आपल्या देहाच्या बाहेर असलेलं सगळं जग विसरून जातं. ही जी विस्मृती आहे आपल्याला होणारी, हे अतिशय आपल्याला उपकारक आहे, कारण त्यामुळे आपली प्रगती होते. साधनेची उन्नती होण्यासाठी आपल्याला हा बाह्य जगाचा विचार बंद व्हायला पाहिजे. आम्ही जर बाहेरचे विचार करत बसतो साधनेच्या कालामध्ये सुद्धा
तेच विचार जर आमच्या डोक्यात शिरत असतील तर कधीही शक्तीवर चालणार नाही आणि काहीही उन्नती होणार नाही. साधनेत उन्नती होण्यासाठी मनाला ब्रह्मर्षी बनवा. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता मला काही सुचत नाही, माझ्याने काही साधना होत नाही, मला जगाचेच विचार भांडवतात, ते मला त्याचीच आठवण करून देतात, असं ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्या वेळेला मंत्र जप सुरू करा. मग बघा, अरे मंत्र हे एक मोठा हत्यार आहे आपल्याजवळ. ज्या हत्याराने आम्हाला हे बाह्य वातावरण जे आहे ना ते दूर करता येतं. मंत्र जपाकडे लक्ष लागलं की त्याला नादानुसंधान म्हणतात. मंत्रामध्ये नाद आहे, नाद म्हणजे आवाज. बघा तुम्ही कुठलाही मंत्र घ्या, त्या मंत्राचा एक विशिष्ट नाद असतो, स्वर असतात त्याला, आणि म्हणून मंत्रामध्ये जे नाद आहे त्या नादामध्ये अनुसंधान लागतं, म्हणजे तिकडे लक्ष लागतं. मंत्रामध्ये प्रथम बीज जे आहे ते प्रणव बीज आहे. कोणताही मंत्र तुम्ही घ्यायचा असला तर तो प्रणवयुक्तच घेतला पाहिजे, कारण प्रणव हे आदी बीज आहे जगाचं. प्रणव हे सगळ्यात प्रारंभीचं अक्षर आहे आणि तिथूनच ही सगळे अक्षर बाहेर पडलेली. म्हणून प्रणवाला फार किंमत, त्यालाच ओंकार असं म्हणतो आपण. म्हणून हा जो ओंकार आहे, हा जो प्रणव आहे ते मंत्राचं बीज आहे. आणि म्हणून प्रणवयुक्त मंत्र घ्यावा, ओंकारयुक्त मंत्र घ्यावा, आणि त्या मंत्राने मग प्रणवाच्या जपाने नादानुसंधान लागतो. बघा इतका सुंदर आवाज यायला लागतो. पुढे पुढे जेव्हा तो जप वाढत जातो त्यावेळेला नाना प्रकारचे नाद ऐकायला येतात. कुठले कुठले नाद आहेत, सगळी वाद्य ऐकायला येतात. विणा येईल, तबला येईल, झांज येईल, काय नाना जेवढी काय वाद्य असतील जगामध्ये तुम्ही ऐकलेली, त्या वाद्यांचे नाद तुम्हाला ऐकायला येतात जेव्हा तुम्ही गुणगुण जातात त्या मंत्र जपामध्ये. आणि त्या नादानुसंधानामध्ये तुम्ही सगळं देहभान विसरून जातात. आणि मग किती छान आपली साधना बघा ना. बसल्याबरोबर आधी सुरुवात मंत्राने करावी असं सांगण्यात येतं. मंत्राने सुरुवात झाल्याबरोबर त्या मंत्राचे स्पंदन येतात, त्यामुळे लहरी उठतात, लाटा उठतात मंत्राने. आणि अशा लहरी उठल्या रे उठल्या ही शक्ती जी आहे ती एकदम क्रियावती होते, क्रियाशीला होते, ती कार्य करायला लागून जाते. म्हणून अशी क्रियाशक्ती जी आहे ती क्रियाशक्ती आपली प्रत्येकाची जागृत राहून तिला क्रियावती राहू देणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. आता आम्ही काय त्याला थांबवतो का? आम्ही काही त्याला नाही म्हणतो का काम करायला? अहो तुम्ही नाही म्हणत नाही पण साधनेला बसत नाही ना. साधनेला न बसणं म्हणजे क्रियाशक्तीला नाही म्हणणं. लक्षात घ्या, जो साधक आसन घेऊन साधना करत नाही तो शक्तीला नाही म्हणतो. म्हणून शक्तीला नाही म्हणणं म्हणजे तोंडाने नाही म्हणणं नाही. प्रत्यक्ष बसा तुम्ही साधनेला, मग बघा काम करते की नाही. तुम्ही त्याला काम करायला संधी दिली नाही तर ती चढेल कशी काय वर, येईल कशी ती वर. म्हणून शक्ती तर आपल्या देहामध्ये सतत राहते आणि ती क्रियाशीला राहते, परंतु तुला वर जावं असं वाटतं. आणि ते वर जाणे एवढ्यासाठी आहे की तुमच्या आमच्या कल्याणासाठी. वर कुठं चालली ती?
वर तिचा जो मुख्य स्वामी आत्मा शिव काय नाव द्या त्याला, जिथून ती निर्माण होते, ज्या शिवामधून ती निर्माण झालेली त्या शिवामध्ये पुन्हा जाऊन विराजमान होते, विलीन होते ती. मग शिवामध्ये विलीन होण्यासाठी ती चाललेली आहे. आणि ही जी शिव आणि शक्तीचं मिलन आहे याला समाधी असं म्हणतात. मग आम्हाला समाधीची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी ती मिळालेली आहे. तेव्हा कुंडलिनी शक्ती ही मंत्रामुळे प्रसन्न राहते. जो साधक मंत्र जप करतो, एरवी आता तुम्ही जेव्हा कामात असाल किंवा अन्य गोष्टीत असाल, साधनेत नसाल त्यावेळेला, तर त्यावेळेला सुद्धा आपला तो मंत्र जप मनामध्ये करत राहा. जो कोणता मंत्र गुरुने तुम्हाला दिलेला आहे तो मंत्र जप करत राहा. त्या मंत्र जपाने ती जी शक्ती कुंडलिनी ती सतत प्रसन्न राहते. आणि तिची प्रसन्नता राहिली की तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही, आलं तरी ती निवारण करायला समजते. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये येणारे बाह्य जे आघात आहेत, जी संकट आहेत, त्या संकटांना ती शक्ती क्षणात निघून देते. परंतु तुम्ही त्याच्यासाठी तयार पाहिजे ना. म्हणून शक्तीला बल देण्यासाठी मंत्र मंत्र हे त्या शक्तीचा हत्यार आहे. हत्यारानेच मनुष्य दुसरं काही करू शकतो ना. म्हणून मंत्र जप हा इतर वेळेला चालू ठेवावा मनातल्या मनात. काय बिघडलं, इतर गप्पा मारण्यापेक्षा, इतर जगातल्या बडबड करण्यापेक्षा गोष्टी, त्यापेक्षा आपल्या मनातल्या मनात मंत्र जप करत राहावा. आणि जो मनुष्य मग असा मंत्र जपामध्ये खूप उदाई घेतो किंवा त्याला खूप आनंद होतो ना, त्याला मग जगाच्या इतर गोष्टी ऐकायला वाटत नाही. वैराग्य आपोआप यायला लागतं. बघावं तुम्ही वापरू, जगाच्या भांडणी करायच्या काय मला. मंत्र जप करा. आजची ही जी वेळ आहे आपली संपलेली आहे आता. परंतु आता जाता जाताना उद्याला जो कार्यक्रम आहे आपला, या प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आहे. या भगवंताचा जो जन्मदिवस आहे त्यांचं जीवन म्हणजे फार महान जीवन आहे. हा आदर्शी जीवन आहे आपल्या प्रभू रामचंद्रांचं. आणि काय दुर्दैव आहे आमचं की आज जगामध्ये आपल्या भारतामध्येच त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या स्मरणाच्या विरुद्ध लोक वागून राहिले. असो कोणी काही करू, पण आता आपल्याला प्रभू रामचंद्रांचं हे जे जीवन आहे ते आपल्याला फार उपकारक आहे, आदर्श आहेत. जगामध्ये असा रामासारखा कोणताही राजा झाला नाही, कोणताही पुरुष झाला नाही. अनेक पुरुष तुम्ही बघा, प्रभू रामचंद्रासारखे जीवन कोणाचंच नाही. तेव्हा अशा प्रभू रामचंद्रांचं उद्याला आपल्याला जन्मोत्सवाचं स्मरण करायचं. त्यासाठी सकाळी 4 ते 6 सामूहिक साधना राहील. उद्या आम्ही दीक्षा ठेवलेल्या नाही. दीक्षा न ठेवण्याचं कारण तुम्हाला सांगून टाकतो सगळ्यांना. आपल्या आश्रमामध्ये आता पाण्याचा साठा कमी होत चाललेला आहे. आपला एक छोटासा आड आहे. नदीला यावर्षी पूर आलेले, पाणी आलेले नसल्यामुळे त्या आडाला पाणी येत नाही. आता एकदा पाणी सुरू घेतलं की बराच वेळ मग ते पाणी साचायला यायला पाणीच येत नाही आता जास्त. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना असं सुचवतो की पाण्याचा जास्त वापर करू नका.
हे जे तुम्ही हातपाय तोंड वगैरे धुत बसता, त्याच्यामध्ये त्या नळातून इतकं पाणी वाया जातं. त्याच्यापेक्षा तिथे भांड ठेवावं, तिथे भांड ठेवावं, ते भांड भरून घ्यावं, नंतर भांडवरच पाणी उपयोगाला येईल. असा नळ जर चालू करून ठेवला आणि मग आपण हातपाय धुत बसलो, मग ते पाणी असं दिवसभर वाया जातं. तेव्हा पाणी नसल्यामुळे आपल्याला या दीक्षा घेता येत नाही. पण दीक्षा घ्यायला म्हटलं की 2 दिवस 3 दिवस तरी राहायला पाहिजे त्यांनी. पण त्यांना हे सगळे कपडे धुणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीसाठी पाणी नाही आपल्याकडे. गावामध्ये सुद्धा पाणी येत नाही आता. म्हणून या दीक्षा आता उद्या ठेवलेला नाही. आता या गुरुपौर्णिमेला बघू. तेव्हा फक्त सामूहिक साधना 4 ते 6 होईल. त्यानंतर सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत मंदिरामध्ये पूजा आरती कार्यक्रम होईल. नंतर 10 ते 11 वाजेपर्यंत आपल्या या हॉलमध्ये स्तोत्रपाठ, गुरुगीता, भजन कार्यक्रम होतील. त्यानंतर 12 ते 2 पर्यंत जन्मोत्सव प्रसाद वितरण होईल. 2 ते 3 विश्राम कार्यक्रमामध्ये. आणि सध्या उन्हाळा वाढत चाललेला आहे. जेव्हा साधना ज्यांना करायची त्या साधकांना घरामध्ये बसून साधना चांगली होईल दुपारच्या वेळेला. आणि तो भाग घराचा भाग थंड राहतो. म्हणून ज्यांना साधना करायची त्यांनी आपली घरामध्ये जाऊन बसावं. तिथं जाऊन झोपाने घ्यायचे मात्र थंड म्हणून झोपला व्हावं. तिथं इतरांना साधना करू द्या. तुम्हाला काय झोपची ती नैसर्गिक गोष्ट आहे ना, ती येऊनच जाते. त्यानंतर 6 ते 7:30 हा प्रवचनाचा रूम आहे. तो आता उद्या आपण कसा घालवायचा ते उद्या ठरवू. आणि हे लाईट अशी प्रकाशाचाही अभाव आहे, पाण्याचा अभाव आहे, सगळ्या गोष्टींचा अभाव आहे. राखेल नसल्यामुळे आपल्याला ते जनरेटरही चालवता येत नाही. काय करावं आता आपण. उद्या संध्याकाळी 6ला जो कार्यक्रम आपण ठरवू तो कार्यक्रम. नंतर रात्री 7:30 ते 8:30 मग आरती होईल. आरती नंतर भजनाचा कार्यक्रम घ्यायचा. आणि भजनानंतर मग फराळ वगैरे झाल्यानंतर पुन्हा आणखी जर वाटलं तर पुन्हा भजन बोलू. असा हा उद्याचा कार्यक्रम आहे. मुख्यतः भगवान रामचंद्रांचं स्मरण होणं अतिशय आवश्यक आहे. आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. 7:45 वाजलेले, त्यामुळे आजच्या सत्संगाला विश्राम. हरि ओम.